वडापुरी या गावामध्ये आहे आणि आपल्या सोबत आहेत दादा. आपण प्रतिक्रिया दादांची जाणून घेणार आहोत. दादा, गाव कुठलं? बाटलिमगाव. भाटनिमगाव. आता तालुक्यात आमदारकीचं इलेक्शन लागलेलं आहे. पसंती नेमकी कोणाला द्याल तुम्ही? पसंती आता सध्या बघायला गेलं तर आपल्याला तुतारीकडेच वळायची बारी आहे. तुतारी म्हणजे पवार साहेब जे उमेदवार देतील ती. पवार साहेब जे उमेदवार देतील ती. बरं, हर्षवर्धन पाटलांची अशी चर्चा आहे की भाऊ तुतारीच जातील. नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? चांगलं आहे की गेलं तर अभिनंदन. नाही, भाऊला सपोर्ट. हो. आणि जर समजा तुतारीने नाही भाऊंना तिकीट दिलं तर अपक्ष? नाही देणार ना 100%. म्हणजे तुमचं एकंदरीत म्हणणं आहे पवार साहेब जे सांगतील ते. हा, बरोबर आहे. तर दादांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब जे सांगतील त्या उमेदवाराला ह्यांची पसंती असेल. ठिकाणी आपण काही ताई आहेत, ताईंकडून जाणून घेणार आहोत की त्यांची पसंती कोणाला. ताई, गाव कुठलं? वरकोटे. वरकुटे. 1,500 अकाउंटला आले का? नाही अजून आले. नाही अजून आले. पहिला हप्ता 3,000 आले. 3,000 आले. आता दुसरा हप्ता काहीतरी त्यांनी डेट दिलेली आहे, त्या तारखेपर्यंत येईल. बँकेत जाऊन चौकशी करा. तर पसंती कोणाला असेल नेमकी? आमदार मामांलाच. गावामध्ये विकास झाला तुमच्या? झाला. कुठली कुठली कामं झाली? लाईटीची, रस्त्याची. म्हणजे अजून मामांकडून काय अपेक्षा आहेत का? गावामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत किंवा काय विकास कामं व्हावी? काय नाही हो, आपला विकास असा रस्त्याचे हे व्यवस्थित सगळं हो. म्हणजे जे कामं झालेत त्या कामामध्ये खुश आहे का? खुश आहे. तर या ताईंचं असं म्हणणं आहे की पुण्याच्या एकदा तालुक्यात आमदार दत्तात्रय मामा भरणे यावेत. तर या ठिकाणी मामा आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, गाव कुठलं? विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी. आता तालुक्यात आमदारकी चालू आहे, म्हणजे चालू होईल आता. पसंती आपली तुतारीच आहे. तुतारीच म्हणजे पवार साहेब जे सांगतील त्यांनाच. आता हर्षवर्धन पाटलाची चर्चा चालू आहे, ते पक्ष प्रवेश करणार आहेत. बर. तर भाऊंना प्रतिसाद तुमचा? तुतारी मला तिकडे प्रसिद्ध राहणार. तिकडे राहण. बरं, गावामध्ये तुमच्या विकास कामं झालेत का? काही विकास काम काय नाही, फक्त सभा मंडप झाले, रस्त्याची कामं नाहीत आणि पाण्याचा प्रश्न सुटणार. सभा मंडप कोणाच्या माध्यमातून झालाय? बरे मामाच्या. बरणे मामाच्या. म्हणजे मामांकडून अजून कुठली गावामध्ये कामं होतील काय तुमची इच्छा अपेक्षा आहे का? तसं काय सांगतात ही कुठे कुठे मारते ते काय करायचं आमदार? नाही, मामांचं तर फिक्स आहे ना. दादांबरोबर मामा आहेतच की. मामांचं फिक्स आहे. पण मग तुमच्या गावात काय कामं होत अशी मामांकडून किंवा दादांकडून? इच्छा आहे पण ते करत नाही ना आमची कामं स्वतः. 100% करणार ना. अख्ख्या तालुक्यात कामं चालू आहेत. केलं आपण आहे त्यांच्या मग कामं तर होणं महत्वाचं आहे. दादांचं एकंदरीत असं म्हणणं आहे की त्यांच्या गावामध्ये विकास कामं झाली, जे विकास कामं करतील त्यांच्या मागे दादा असतील. तर अजून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या ठिकाणी मामा आहेत, आपण मामांकडून जाणून घेणार आहोत त्यांची पसंती. राम राम मामा. राम राम राम. गाव कुठलं तुमचं? बांडगाव. बांडगाव. तर आता तालुक्यात आमदारकीचं इलेक्शन चालू होईल, पसंती कोणाला असेल? पसंती होय तुतारीला. तुतारीला. बांडगाव गावात विकासाची कामं झालीत का? झालीत की. काय काय कामं झाली? बरीच काय झालेली. रस्त्याची, लाईटीची, शाळेची, पाण्याची कुणाच्या माध्यमातून झाली? ही काय पवार साहेबांच्या माध्यमातून झाली. पवार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. तर पवार साहेब सांगतील त्या उमेदवाराला हो फिक्स 100%. तर दादांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला त्यांची पसंती असेल. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही युवक वर्ग आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची पसंती. ये बाय इकडे. गाव कुठलं रे तुझं? गाव कुठलं? वडापुरी. वडापुरी. मतदानाचा अधिकार आहे का? नाही अजून नाही होय. वय किती आहे? वय 17. 17 आहे का? तरी पण एक युवक म्हणून तुझी पसंती कोणाला, म्हणजे नेमका आमदार कोण व्हावं वाटतं तुला? पवार साहेब. पवार साहेब म्हणजे पवार साहेब जो उमेदवार देतील ती. बरं, तालुक्यात मामांनी एवढी विकास कामामध्ये केली, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? नाही काय नाही म्हणणं आहे, माफत केले काम त्यांनी. माफत केलेलं आहे. मग तुझी पसंती पवार साहेबांना. तर दादाचं एकंदरीत असं म्हणणं आहे की पवार साहेब जे उमेदवार देतील त्याला पसंती असेल. गाव कुठलं? पंधरवाडी. पंधरवाडी. तुमचं कुठलं? पंधरवाडीच आहे. पंधरवाडीच आहे. तालुक्यामध्ये आता आमदारकीचं इलेक्शन लागते, काय नेमकं तुमचं मत काय आहे नेमकं? आमचं मत हर्षवर्धन पाटील निवडून यावं. हर्षवर्धन पाटील. म्हणजे पाटलांचं अजून फिक्स नाही. होईल की फिक्स. विमान. मग अजून तुतारीची तयारी चालू आहे, म्हणजे चर्चा चालू आहे. काय ती जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. म्हणजे भाऊ जे निर्णय घेतील ते आम्हाला अपक्ष राहिलं तरी भाऊच. अपक्ष राहिले तरी भाऊच. तुतारी
करीत गेलं तरी भाऊ तरीच भाऊ म्हणजे गावात तुमच्या विकास कामं झाली का हो, भरपूर विकास. कुठली कुठली कामं झाली काय सभा मंडप रस्त्याची कामं झाली प्राधिकरणाची कामं झाली हा, ती मग कोणाच्या माध्यमातून ती कामं झाली माध्यमातून झाले. भावांच्या आणि बीजेपीच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून तर हे हर्षवर्धन पाटलांचे कट्टर समर्थक आहेत त्याच्यामुळे कसे जरी प्रश्न विचारले तर शेवटी ते बावनपाशी जेवून पोहोचतात त्याच्यामुळे ह्यांची पसंती हर्षवर्धन पाटील साहेब हर्षवर्धन पाटील साहेब तर मामा गाव कुठलं वडापुरी वडापुरी पसंती कोणाला मामाला मामाला काय नेमके मामाला मामाला हा काय मामांनी काय काय कामं केली आतापर्यंत गावात सगळे कामं केले मामा घरपोच काम करतात घरपोच कामं हो. करतात मामांच्या कामावर खुश आहे हा मामांच्या कामावर खुश आहे का हो तर दादांचं असं म्हणणं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांनी केलेल्या कामावरती जनता खुश आहे तर या ठिकाणी अजून काही युवक वर्ग व्यापारी वर्ग आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा गाव कुठलं भीमानगर तुम्ही तिकडला दिसताय पण तरी बी आमच्या तालुक्यात काही गोष्टी सांगा की नेमकं काय आहे जवळ शिवाय आहे की तुम्ही तिकडे आहे होय तुमच्या इकडे काय वातावरण आहे बबन दादा 100% तर तिकडल्या भागामध्ये बबन दादा 100% असं या दादांचं म्हणणं आहे मी राहुल बिबे कॅमेरामॅन संकेत मानेसह ER मराठी न्यूज धन्यवाद.